Friends, this is the exact place from where the steps for the Raigad Fort begins. Let's start with this epic journey. You will find a lot of resting huts like this all across the route so that the trekkers can sit down, take rest and again go ahead for his own journey. What a lovely view. Look at the mist down there. Friends, please wear very nice shoes, comfortable shoes, and carry enough water with you so that you can travel very conveniently.
हे भरलेलं दिसतं आपल्याला. या तलावाचं नाव इतिहासामध्ये गंगासागर तलाव. आपल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी कासुरुंगा घपट आले होते आणि राजांच्या राज्याभिषेकासाठी 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. आपल्या राजांचा राज्याभिषेक होऊन जे पाणी उरतं त्या तलावात टाकून दिले. पुढे तलावाचं नाव आपले गंगासागर तलाव. पवित्र गंगासागर तलाव गंगा, यमुना, नर्मदा यांच्या आणल्या साऱ्या बहिणी जलधर तीर्थांचे घर आणि नाव तयाचे गंगासागर म्हणून त्याला आपले गंगासागर तलाव. याची खोली पाहिली तर 32 फूट खोल खाली तलाव आहे. आता आपण आता काही ठिकाणी बघतो दुष्काळावर पडतो, पण रायगड किल्ल्यावर कधी दुष्काळ पडत नाही, कारण की तलावाचं पाणी एवढं आहे. समोर तुम्हाला उंच डोंगर दिसते का समोर रेलिंग सारखं, त्याला टकमडक पनिशमेंट पॉईंट बोलण्यात आलेला आहे. शिवरायांच्या काळामध्ये कोण चोरी लबाडे फितुरी केली त्या डोंगरावर पनिशमेंट करण्यात येतं, पण टकमडक पनिशमेंट पॉईंट बोलण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवरायाने असं कोणाला काही केलं होतं, पण छत्रपती संभाजीराजाने असं कोणाला सोडलं नव्हतं. वरून दादा त्या ठिकाणी अशी दंतकथा म्हणण्यात येते की छत्रपती शिवराय 6 जून नंतर छत्रपती झाले, त्यांच्या पाठी छत्र होतं. त्या टकमडावरून खाली जिजामातेचा वाडा खाली पाचलगाव आहे हा समोर दिसतो. आणि राजाला रोज शक्य नव्हतं की खाली जाऊन दर्शन घेऊन वरती किल्ल्यावरती येणं. राजा रोज सकाळच्या टकमडावरून जायचे दर्शन घेण्यासाठी. राजा एक दिवशी दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी चालले होते. त्यांच्या पाठी निजामाचं चित्र राहणार तो हवेमध्ये वरती उडतो. तुम्ही त्यावर बघत ना त्याच्या काही पटीने जास्त हवा असते सकाळची. तर निजाम असतो छत्र राहणार तो हवेमध्ये वरती उडतो. तो महाराजांना बोलतो की महाराज मला वाचवा. महाराज बोलले तुम्ही छत्र सोडले, तुम्ही खाली पडसा, वाचण्याची गॅरंटी देऊ शकत नाही. तो सेवक महाराजांच्या आज्ञा पाळतो. टकमोड खुद्याखाली गाव आहे निजामपूर गाव. त्या गावात जाऊन सेवक जिवंत उतारतो आणि महाराज त्या गावाला नाव देतो छत्र निजामपूर. राजाने 400 वर्षापूर्वी त्या ठिकाणी पॅरिसचा शोध लावण्यात आलेला. या समोरच्या तुम्हाला 2 इमारती पाहायला भेटतात. या इमारतीला मनोरे किंवा विजयस्तंभ बोलण्यात आलेला आहे. या इमारती त्या काळामध्ये 7 मजली उंच होता, आता आपले 3 मजली 1-2 मजली पाहायला भेटते. तसं तो मनोरे बोलण्यात आलेला आहे. छत्रपती शिवरायाने कोणता गड किल्ला घेतला की 7व्या मजला भगवासाने पडकाव जायचा आणि 6 मजल्यापर्यंत आपल्या राजांच्या राण्या होत्या, थंड हवा घेण्याच्या ठिकाणी बसल्या जायच्या. आता आपण ज्या दरवाज्यामधून प्रवेश करणार आहोत आतमध्ये, त्या दरवाजाचं इतिहासामध्ये नाव आहे पालखी दरवाजा गेट. छत्रपती शिवरायांची पालखी किंवा राष्ट्रपती जिजाऊंची पालखी. आता आपण ही किल्ल्याची बॅक साईड जी लोक रायगड किल्ल्यावरती रोखून येतात ती किल्ल्याची बॅक साईड ह्या साईडला आहे. परंतु आता आपण ह्या दरवाजात हा किल्ल्याचा मेन दरवाजावरून खाली पाहिला, पण आता बाल्ले किल्ला जर छत्रपती शिवरायांच्या राजवाड्यात जे जेंट्स लोक होती त्यांना जाण्यासाठी दरवाजा म्हणून पालखी दरवाजा आहे. आणि त्याच्या समोरच एक तसाच गेट आहे मेन दरवाजा. तर आता आपण पालखी दरवाजा आतमध्ये जाणार आहोत बाल्ले किल्ल्याचा परिसर पाहायला. पण बाल्ले किल्ला फिरताना आपल्या सर्वांसाठी काही सूचना आहेत. आपला कचरा वगैरे काय असेल ना तर आपल्या सोबतच ठेवायचं आहे, कुठे टाकायचं नाही. आणि काही ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला चपला करून जायचं नाही, मी सांगणार आहे तुम्ही जायचं नाही. तर आता आपण बाल्ले किल्ल्यात प्रवेश करूया. पुढे शिवाजी महाराज की जय. दिल्ली 1 नंबर, रायगड 2 नंबर, दोन्ही 9 बजे 5 मिनिटात लक्ष घ्या. ये छाछ है राइट? हाँ छाछ. यहाँ से क्लाइमेट अच्छा होगा तो रायगढ़ फोर्ट से 8 फोर्ट यहाँ से दिखते हैं. राजगढ़, तोरना, प्रतापगढ़, महाबलेश्वर, मकरंदगढ़, सूथरगढ़, सांबरगढ़, लिंगान. यहाँ से अच्छा क्लाइमेट होगा तो यहाँ से दिखते हैं. रायरी, राजगिरी, जम्बूदी, इस्लामगढ़, तनस, राशीवटा, बुदेव ऐसे 14 नाम थे इसके. शिवाजी महाराज जी ने उसका नाम दिया रायरी. रायरी के बाद रायगढ़. वो ऑपोजिट साइड में जो है वो है सह्याद्री माउंटेन. ये पूरा सह्याद्री माउंटेन है. वो जो चारों तरफ पूरा सह्याद्री माउंटेन है. पूरा जो रेंज हाँ. दिख रहा है पूरा ये सह्याद्री माउंटेन है. कौन सा भी सह्याद्री माउंटेन रायगढ़ फोर्ट को टच अटैच नहीं है. अकेले पहाड़ है. उसे शिवाजी राजे ने महाराज ने कैपिटल फोर्ट रायगढ़ बनाया. दुश्मन कहाँ से भी ऊपर नहीं आ सकता. नेचुरली पहाड़ है. इसको तटबंदी बुरुज नहीं है. इसको नीचे से फोर्ट नहीं दिखता है, पहाड़ी सिर्फ दिखता है. इसको कहते हैं गनीमी कावा. दरवाजामधून प्रवेश केलात
ह्या दरवाजा लागूनच ही तुम्हाला आडवी भिंत दिसते का? ह्या भिंतीला 6 दरवाजे आहेत आणि याच्यात मध्ये 6 दालनं किंवा 6 महाल आहेत. या महालाला राणी वसा किंवा राणी महाल बोलतात. आपल्या राजांच्या एकूण किती राण्या होत्या तुम्हाला माहिती आहे का? दादा आपल्या छत्रपती शिवरायांच्या 8 राण्या होत्या. छत्रपती शिवरायांच्या 6 राण्यांची 6 दालनं किल्ल्यावरती आहेत. आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो राजांच्या 2 राण्या राहायच्या कुठे? आपल्या राजांची पटराणी सहीबाई या राजगडावरती राहायच्या. संभाजीराजे शंभूराजे 1.5 ते 2 वर्षाच्या असताना राजगड त्यावर त्याचं निधन झालं. आणि पुतला राणी ह्या राष्ट्रमाता महासाहेबांच्या सेवेसाठी खाली पाचरगावी राहायच्या. कारण की उतरता वयामुळे जिजामाताने किल्ल्यावरचं वातावरण हे मानवत नव्हतं. मग त्यांची सेवेसाठी खाली पाचरगावी राहायची. बाकी 6 राण्यांची 6 दालनं किल्ल्यावरती बांधण्यात आलेली. 6 राण्यांची 6 दालनं 6 महाल. बघा दादा आपण आता किल्ल्यावरती पायऱ्या चढून आलात. आपल्या हातामध्ये पाण्याची बॉटल सुद्धा नव्हती किंवा असेल. पण रायगड किल्ल्यावर तुम्ही चढून आलात. पण एवढा पायऱ्या चढून आपण रिकामे झालो किल्ल्यावरती. रिकामाही येताना आपली एवढी तब्दी झाली. पण किल्ल्यावरती आल्याच्या नंतर प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये एक प्रश्न पडला पाहिजे की आपण किल्ल्यावर 2 पायचा म्हणून रिकामा येताना एवढी दम शिकवतोय. छत्रपती शिवरायांनी किल्ल्यावरती 400 वर्षापूर्वी दगड आहे ती आणली कशी काय? हा किल्ल्यावरती आल्याच्या नंतर प्रत्येक शिवभक्ताला प्रश्न पडला पाहिजे. हा दगड आपल्या राजांना खालून बांधकाम करणं शक्य नव्हतं. आपल्या राजाने एका दगडामध्ये 2 पक्षी मारले की दगड काढला. दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला. ज्या ठिकाणी खड्डे पडले त्या ठिकाणी तटबंदी बांधून पाण्यासाठी यूज केला. म्हणून राजाने एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. या बांधकामाला चुनं सिस आणि गुड ह्या प्रकारचे 3 प्रकार वापरून किल्ल्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. आणि नंतरचा प्रश्न पडतो की आपल्या राजाने एकूण 8 रणे केल्या का? मित्रांनो सध्या आपल्याला 1 रणे पोहोचतो नको होते पण आपल्या राजाने 8 रणे केल्या का? काही लोकांना वेगळं वाटतं. पण आपल्या राजाने 8 रणे ह्या कारणासाठी केलं की आपल्या राजांचं स्वराज्य होतं कमी होतं. स्वराज्य वाढावं यामुळे राजाने मोठमोठ्या सरदारांच्या मुली केल्या. ते सरदार आपले मिळतील आणि त्यांचे जेवढे सेवक आहेत ना ते आपल्याला मिळतील या उद्देशाने राजाने मोठमोठ्या घरातल्या 8 मुली. समोर जाळ लागलेले खड्डे पाहायला भेटतील. या खड्ड्यांना धान्याची कोठरा बोलण्यात आले आहे. आपण कोकणामध्ये पिओ किंवा कणगे म्हणतो. पण या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये धान्य साठा केला जायचा. कोणत्या शत्रूने रायगड किल्ला 3 महिने जरी वेढा मारला 3 महिने पुरेल एवढं धान्य साठा या ठिकाणी केला जायचा. पहिले 22 फूट आहे, दुसरं ते 20 फूट, तिसरं आहे ते 15 फूट असं पहिल्या धान्याची कोठारं आहे. परंतु तुम्ही काही वर्षापूर्वी इथे आला असता तर इथे नाव होतं कैद्यांची कोठारं म्हणून. काय शिवरायांच्या किल्ल्यावरती 1733 मध्ये किल्ल्यावरती लोक आले. ते 7 दिवस या ठिकाणी कैदी ठेवायचे. 8व्या दिवशी कबूल आला का त्यात मोठं पनिशमेंट पडून लपवून द्यायचे. पण कोणताही राजा आपल्या बाल्य किल्ल्यामध्ये कधीच कधी ठेवत नाही. म्हणून आपले राजे पण कधी ठेवत होते. राजे कधी ठेवायचे लिंगाणा किल्ल्यावरती पुण्यामध्ये आणि वासुदेव साताऱ्यामध्ये या 2 किल्ल्यावरती राजे कधी ठेवायचे. आणि ह्या ठिकाणी फक्त धान्य साठा केला जाते. धान्याची कोठारं आहेत. समोर तुम्हाला खाली काय वाडे असतील. या वाड्यांना मंत्र्यांची घरं बोलण्यात आले. शिवरायांचे मंत्री म्हणलं होतं ना आंबेराव मोहिते, आनंद चतुर, रामचंद्र त्र्यंबक, रामचंद्र निलकंठ, निराजीरावजी असे राजांचे मंत्री म्हणलं होते. यांची कार्यालय ऑफिस किंवा त्यांची घरं अशी म्हणण्यात येतात. मंत्र्यांची घरं आहेत. बघा प्रत्येक राजाच्या मनासमोर तुम्हाला छोटा चौतर असेल. आपण नोकर चाकर किंवा कामवाली बाई बोलतो. पण शिवरायांच्या काळामध्ये दास अशा होत्या. दासी महाराजांच्या राणाला काम करून द्यायचे. दासांचा वाटा किंवा सर्वच क्वार्टर बोलण्यात आलेलं आहे. समोर आपण दरवाजा आलो तो पालखी दरवाजा. समोर साईडला दरवाजा असतो हा मेना आणि पालखी मधून प्रकार होतो. मेना आणि पालखी हे 2 दरवाजे होते. ते मेन्यातून छत्रपती शिवरायांच्या राण्या किंवा राजघान स्त्रिया सूर्यासह सूर्योदय बनण्यात येण्याजाण्या करायच्या म्हणून त्याला मेना दरवाजा बोलण्यात आलेलं आहे. तरी आता आपण महाराजांच्या प्रशस्त राहता राजवाड्या राहता घरात जाऊया. बोला शिवाजी महाराज की जय. बघा मित्रांनो आता आपण ज्या दरवाजातून प्रवेश केलेला आहे समोर तुम्हाला आडवी भिंत दिसते का? त्या भिंतीपर्यंत लाईनमध्ये 4 चौतर आहेत. पण हा समोरचा पहिला चौतर अति महत्वाचा. कारण की आपल्या छत्रपती शिवरायांचं रायगड किल्ल्यावर 10 वर्ष वास्तव्य या ठिकाणी आणि या चौतऱ्यावरती होतं. आणि या चौतऱ्यावरती आपल्या राजांचा अखेरचा श्वास
3 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवरायांचं निधन रायगड किल्ल्यावरती ह्याच ठिकाणी आणि ह्याच चौथऱ्यावर झालं. आणि आपला राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630. आपले राजे फक्त 50 वर्ष, अवघे 50 वर्ष. माणसाला 50 वर्षामध्ये मनासारखं घर भेटत नाही, धनासारखं धन भेटत नाही आणि माणसासारखी माणसं भेटत नाही. आताचे आपले 20 वर्ष तर बालपणामध्ये जातात. एक 5-6 वर्ष आपले नोकरी शोधण्यातच जातात. 40 पर्यंत आपण सेटल व्हायचा विचार करतो, त्यानंतर लग्नाचा विचार करतो, काहीच होऊ शकत नाही. पण आपल्या राजाने अवघ्या 50 वर्षामध्ये अख्या 16व्या वर्षामध्ये आपल्या राजाने तोरणा केल्यावर तोरण बांधलं. आपले छत्रपती शिवरायांसारखं मनासारखं घर होतं, धनासारखं धन होतं आणि माणसासारखी माणसं होती म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. राजासारखा माणूस होता, राजासारखी माणसं होती आणि माणसासारखा राजा होता म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. छत्रपती शिवरायांनी निधन याच ठिकाणी आणि ह्याच अवसरावर झालं. आपल्या राज्य फक्त 50 वर्ष, अवघ्या 50 वर्ष. माणसाला 50 वर्षामध्ये मनासारखं घर भेटत नाही, धनासारखं धन भेटत नाही आणि माणसासारखी माणसं भेटत. आपल्या राज्याने अवघ्या 50 वर्ष, अवघ्या 50 वर्षामध्ये मनासारखं घर, धनासारखं धन आणि माणसासारखी माणसं कमवली. जर आपल्या राजांचं उलट नाव असलं तर होतं जीवाशी आणि जे जीवाशी शिकतात आपल्या राजांचा प्रशस्त हात राजवडा त्या काळामध्ये पैठणी कपड्यामध्ये, मखमलच्या पडद्यामध्ये आणि मशालीच्या उजेडामध्ये सजवलेला नटला होता. फक्त आपण कल्पना करू शकतो की आपल्या राजांचा राजवाडा त्या काळामध्ये पैठणी कपड्यामध्ये, मखमलच्या पडद्यामध्ये आणि मशालीच्या उजेडामध्ये कसं सजवलं, कसं नटवलं असेल. फक्त आपण कल्पना करू शकतो की आपल्या रायगड किल्ल्यावरती किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे गड किल्ले आहेत, आपल्या गड किल्ल्यावर जर आपण गेलो आणि आपल्या गड किल्ले जर आपण पाहिले तर आपल्या गड किल्ले आपल्या पडक्या किंवा भगण्या अवस्था पाहायला भेटतात. बाहेरच्या देशात तुम्ही जाणे गड किल्ले पहा, तिकडचे गड किल्ले तुम्हाला चांगले असतं पाहायला भेटतील. कारण मराठे कोणासमोर झुकले होते आणि कोणासमोर वाकले नव्हते म्हणून आपले गड किल्ले आपल्या पडक्या अवस्था पाहायला भेटतात. राहील का थांबे 1818 ब्रिटिश होते. कारण पोहितर आणि मेजर हॉल या ब्रिटिशांनी किल्ल्यावर तुफानची बंबारी केली, त्यामुळे किल्ला होतो सोडून गेला. किल्ल्यावरती कुठल्या ठिकाणी छत वगैरे पाहायला भेटत नाही. पण हा आपल्या राजांचा प्रशस्त हात राजवाडा त्या काळामध्ये पैठणी कपड्यामध्ये, मखमलच्या पडद्यामध्ये आणि मशालीच्या उजेडामध्ये सजवलं नटलेलं होतं. फक्त आपण कल्पना करू शकतो की दादा आपल्या राजांचा राजवाडा त्या काळामध्ये कसा असेल. फक्त ह्या ठिकाणी आपण कल्पना करू शकतो की आपल्या राजांचा राजवाडा त्या काळात कसा असेल. ही पाठची भिंत आहे, ही सर्वेक्षण भिंत आहे. ह्याच्यावर सागवानी लाकडं उत्तरात कुंभाराने शिकवलं आणि पैठणी कपड्यामध्ये पूर्ण रायगडीला नटवलेला आणि सजवलेला होतो. या सगळ्या तुम्हाला 3 पाण्याच्या टाक्या दिसतील. शिवरायांच्या काळामध्ये काही लोक पाणी तुम्हाला दाखवलं गंगासागर जातो, ती कावडीने, तुम्हाला कावड माहिती असेल, कावडने पाण्याच्या ठिकाणी भरलायचं पाण्याच्या टाक्यात. आणि त्यासाठी छत्रपती शिवरायांचं स्नानगृह पाट्या अंघोळ करण्याची जागा आहे. दरवाजा आहे, त्याच्या दरवाजाच्या आतमध्ये खोली आहे, खोलीचं नाव टाकसल. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये नाणे, मुद्रा आणि कॉइन छापला सत्काचा महाराजांना छापखाना आहे. म्हणजे आजकाल आपण कशी रिझर्व्ह बँक बघतो अशी ती राजाच्या आतमध्ये 400 वर्षापूर्वीची रिझर्व्ह बँक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. बोला शिवाजी महाराज की जय. समोर तुम्हाला आहे तर खोली दिसते ना, या खोलीचं नाव आहे खलबतखाना. खलबतखाना म्हणजे आपला मनापत्ती प्रश्न पडतो, खलबत्त्याचं खलबत फॉर सेक्रेट डिस्कशन. आपल्या राजांच्या काळामध्ये गुप्त खत होतं आणि प्रमुख होते बहिर्ज नाही. हे पूर्ण चर्चा खोली आतमध्ये गेली, याच्यामुळे खोलीला इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना बोलण्यात आले. ही खोली वरची नाही, ह्याच्या अंडरग्राऊंड खोली 10 बायचा रूम आहे. याच खोलीला गुप्त खलबतखाना बोलण्यात आलेला आहे. कारण की राजांच्या काळामध्ये लोक मराठीमध्ये बोलायचे की भिंतीला बी कण आहे, त्यामुळे खोलीत आतमध्ये जाऊन चर्चा केली जायची. पहिला चौथरा पाहिला तो राजांचा प्रशस्त हाता राजावर हातघर होतं. समोर दुसरा चौथरा पाहायला भेटतं, हे आपल्या राजांचं किचन रूम आहे. आणि तिसरा चौथरा ज्याच्यावरती आपण उभे आहेत ना, हे आपल्या राजांचं सचिवालय किंवा दप्तरखाना म्हणजे राजांचं एक प्रकारचं ऑफिस. आणि आपण दिल्लीमध्ये बोलतो दिवाणे आम, दिवाणे खास. राजांच्या काळामध्ये असे काही प्रकार होते. दिवाणे खास म्हणजे दिवाणी खास, काही खास लोक होते न्याय निवडा देण्यासाठी. समोर दिवाणे खास आणि दिवाणे आम पूर्ण चेंजसाठी त्या ठिकाणी राजांची सदर आहे. सदरेवरती आपण आता जाणार आहोत. समोर तुम्हाला हे गोलघुमट पूर्ण बंद केला दरवाजा, हे सर्व खिडक्या बंद केल्या दिसत ना. शिवरायांची अष्टकोनी बाल्कनी आहे. आता आपण सध्या गॅलरी बोलतो. समोर तुम्हाला लाईनीमध्येच आहेत का, हे पूर्ण टेहिलनी बुरुज आहेत. इथून टेहिलनी केले जायचे कोणते तर येतो नाही पाहिलंच, हे पूर्ण टेहिलनी बुरुज आहेत. त्याच्या आता आपण राजांच्या राज सदरेवरती जाऊया. चला.
शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा रे माझ्या शिवबार 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 शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर श्वास हे गहाण श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो रायगड जिल्ह्याच्या सर्वात अति महत्त्वाच्या ठिकाणी आलो आहोत. आपण आपल्या राजांचा दिवाणयाम रासदर या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा राजगड 6 जून 1674 आपण वर्षमेकडून मात्र हिकमाच्या तुमचे आपल्या साम्राज्यातील ऑपरेशन 1985 मध्ये हिकमेकडे बसून आले. यासारखं आपल्याला ओढलं 32 माळाचं सिंहासन होतं. हे सिंहासन घराचा घाव लुटून तुम्ही वर्षमेकडे बसून आलेले आहे. आणि मेघपर्यंत आत्ममूर्ती राजांचे वंशवापरचे वारसदार युवराज छत्रपती संभाजी भोसले तुम्ही नावाचे सर्वजण असाल. आणि 6 जून 2009 मध्ये ही मूर्ती बसवून आली आहे. या ठिकाणी आपल्या राजांचा राजाला पहाटेपासून सवार शनिवार आपल्या राजे 3 वाजता उठतात स्नान करतात. आपले राजे गुणवत्तेपूर्ण आपल्या पवित्र आहेत. महाराज इंग्लिशवरचं आई भवानी मातेचं आई श्रीकाई कृष्ण आपण हा गेट मध्ये महत्वाच्या पडद्यामध्ये आणि वैशिष्ट्य उलटमध्ये 6 जोडे बसले असतात. ती 6 जोडे एकदम आपल्या राजाला मनाचा मुजरा आणि आपल्या राजाकडून विश्वासाचा वर्ष करतात. आपल्या राजाचे नजर 32 वर सोन्याच्या सुवर्ण सिंहासनावरती आणि एक नजर होते आपल्या महाराज एक नजर आपल्या रास आपल्या राजाचा म्हणून आपल्या राजाचे आपल्या राजाचे पडतात आपल्याला कारण जे मायच्या मावळ्यावर तेवढं काही नवीन स्वरूपाने केलं तर की भावना आपल्या राजाला राजकोट आनंदाचे आशीर्वाद असतात की औसे बोलतात हे शिवृष शिवाय 32 गुणाच्या सुवर्ण सिंहासनावर करतोय त्या मातेला किती आनंद असेल. महाराज आपल्या औसबद्दल काय औसबद्दल समोरच्या पायच्या तुम्ही नक्कीच अंदाज तरी की आऊ साहेब आम्ही आमची पहिली पायरी चढतो आमची 22 वर्षाची. आऊ साहेब आम्ही आमची दुसरी पद्धत राजे और राजे लाख दिवसातील पण लाखाचा पोस्ट मार करणार मंडळ बाजी देशपांडे नंतर पाहिजे होता ना राज आज जगाला कोरोनाचं मगच माझ्या रायबाचं असं म्हणत होतं दाना आणि नंतर शिवाजी माई जेव्हा होते शिवाजी वीर भगवानचं नाव घेत या समावकर होता का गवट्टे मोठून छत्र जातात तुम्ही बोलत आहे का मोहरा राजा महाराज प्रभुप्रताप पुरंदर छत्रपती सिंहासनाधीश्वर महाराजांना राजा छत्रपती शिवाजी महाराज
या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा काय माहिती आले ना हे पूर्ण आपल्याला तुम्हाला सावध ठेवायचं आहे. तुम्हाला ऐकल्यावर राजे समोर बोलले की जो लोक मस्त ऐकायचं आणि पुढे बोलत आपल्या राजाने ऐकायचं एकाच तुम्हाला एक गोष्ट दाखवण्यात आली. या ठिकाणी आवाज येतो आता आपण नगर उभे आहेत ना त्या गेटला इथे समजा नगर नाव पाहिजे नगर आहे द्वारे बाजूला म्हणजे नगर नाव बोलतो या ठिकाणी नगरावरती केस मिळली पहाटे वाजले किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा हा ओपन जायचा पण दादा एक दिवशी झाला की नगरावरती किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा हा बंद झाला की गिरणावरती रागेला खाली उतरून गेली तिथे मला स्टोरी करतो पहिली कविता करतो स्टोरी करतो ती कविता अशी होती की रायगडावर राजाची होती शिवण छत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका अजून एक निर्गण गुरुदाची गावातला सिंह बसले होते माणूस या नावाचे आणि राहत होते गर्भ कुटुंब गर्भ कवल्या नगराचे आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे शोभत होती घराणा होत्या तेवढं घरवालीचे सांस्कारी हिरत असे दूध घेऊन गडावर आणि शोभत होते उपजीविका तेलेकीच्या धंद्यावरती एके दिवशी दूध घालिता हिला 100 विसावली दाढी नाही म्हणाले तिच्या सांज उलटून गेले सूर्यदेव मावळता पौत्रिकाचे दरवाजे बंद आणि घेरावाला म्हणाला वाली घरी तान बाल मास करिवणवणी कडकरी खाली जाऊ मला कडकरी काय दिला शिवरायांची आम्हाला बालाचे 8 रूप माय मावते वेडी पिसी कडावतून गाव जाईल बाला देखील कुसी आतून गेल्यास पावडी माग संबंध झाले साडी सोड विरास घेऊन प्रेमास प्रमाणात केले कडावर तो बुरुज बांधला साक्षी अशा प्रेमाची कथा अजून मित्रांनो कोजागिरी पूर्ण दिवस असता आयडियावर तुम्ही आयडियावर यायची तर त्याशिवाय बंद होणार आहे लक्षामध्ये आलं जेव्हा त्यावेळेस ती खाली 400 फुटा खाली धावत उतरत जाते ते सांगून जी घटना असते घडत होती की माझं 2 महिन्याचं माल खाली रडायचं मला खाली जाऊ द्या माझं 2 महिन्याचं माल खाली रडायचं मला खाली जाऊ द्या पण सांगून जी घटना होती हिरा तो आपल्या गावामध्ये आहे तो टाईट केल्यावर रडायची सोय करतो तू बोल का पाठी नगर वाजते तू ये तुला आपण माझ्यावर देते म्हटल्यावर तू राहत नाही 100 गडाचा पाठर किती बच्चू गडामध्ये जाते डोंगर पाडताना तू गडून खाली उतरते अंग खर्चलेला असतात काठी टोचलेला असतात त्या अवस्थेत आपल्या घरी जाते आणि आपल्या बाळा दूध बसतो पहाटे नगर असतात किल्ल्याचं मेंढर महाराज हा बनवतो सांगायची कडे वाढतो हिरा आता येते नंतर शेती हिरा काय ही गोष्ट आपल्या राजाला रात्रीची वेळ राहिल्यावर सोडली होती ती अजून आली नाही रात्रीची वेळ होती कुठे पडली वगैरे का बघा त्यासाठी राजाने 2 लोक हिरा त्या सेवकाला घाबरते आणि बोलते की मला काही करा पण तू माझ्या बाळाला काही करू नका मला काही करा पण तू माझ्या बाळाला काही करू नका त्या माताला किल्ल्यावर पालखी सुटल्यावर त्यांना सदरेमध्ये आमच्या सदरेमध्ये हिरा आपला राजा की हिरा तुझ्या डोंगरा खाली डोंगर आम्हाला दाखव राजा हे डोंगर दाखवते आणि डोंगर दाखवते नंतर राजे हिरा डोंगर दाखवलं पण खाली कशी होतो आम्हाला प्रात्यक्षिक पाहायचं आहे तर त्या राजाने राजे जेव्हा फक्त माझं तेव्हा बाल जो आपण आता डोंगर होतोय ते डोंगर फिरत शकत नाही राजे हिरोजी तुम्ही केलं काय काम केलं राजे एकदा क्लास मध्ये हा जो बंद झाला तो वरती हवे तो स्क्रीन आहे आणि आपण जाऊ शकते का सुरू वरती चढून काय शकत नाही थोडा तासा काढला जावे कळायला अशी एक स्टोरी होती पण आताच्या माता आपल्या घरी उद्या आपल्या घरी आम्हाला सेपरेटून दूर ठेवले त्या घराकडे आपल्या बाला असं मातेने आपल्या बाळांच्या कार्यालयात तुम्ही किती लोक आहात एकदा आवाज खणखणला पाहिजे थांबा
सर्वांनी जय शिवाजी बोला. आवाज आल्यावर हा. 1 2 3. जय जय शिवाजी. आवाज आला का सगळ्यांना व्यवस्थित? या दर्शन घेऊया. श्वास हे गहाण, श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी. पायाची वहाण होऊ दे रे एकदा तरी. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. मांडी तुझी देखदा माझ्या उशालार. माझ्या राजार माझ्या शिवबार. माझ्या राजार माझ्या शिवबार. माझ्या राजार माझ्या शिवबार. माझ्या राजार माझ्या शिवबार. पेटलेले मने, पेटलेली मने पेटले बघरान हे. थांबवू मी किती संपले बघत राण हे. हवार रे छातीत मी मिसळतो मातीत. हवार रे छातीत मी मिसळतो मातीत. बघया नभाचा रंग आता लाल झाला र. माझ्या राजार माझ्या शिवबार. माझ्या राजार माझ्या शिवबार. माझ्या राजार माझ्या शिवबार. माझ्या राजार माझ्या शिवबार. दिखने मिलती देखो लास्ट में, कंपाउंड किया है देखो उसको लास्ट पॉइंट तो रेडिंग करामे दिखने मिलती है ना. उसका नाम है टकमक टोक पनिशमेंट पॉइंट. उस समय चोरा गद्दार गुदनार कद्दारी की तो उन लोगों को वहां से बोरी में भरकर बांधकर फेंक देते थे. टकमक टोक पनिशमेंट पॉइंट उसकी हाइट 1250 फीट हाइट है उसकी. आप उधर गए तो उसकी डिप देख के आपकी आंखें टकमक करते हैं, चक्कर आने लगते हैं, इसलिए उसका नाम टकमक टोक पनिशमेंट पॉइंट. और ये पूरा सामने वाला सह्याद्री माउंटेन है. कौन सा भी सह्याद्री माउंटेन रायगढ़ फोर्ट को टच अटैच नहीं, अकेले पहाड़ है. उसे छत्रपति शिवाजी राजा ने कैपिटल फोर्ट रायगढ़ बनाया. मीन्स अभी पैसा नोट रहते हैं ना, तो उस टाइम पे राजमुद्रा शिवराई. बघया नभाचा रंग आता लाल झाला र. माझ्या राजार माझ्या शिवबार.
देव्हाऱ्यात देव नाही राहिला, बाजारात त्याला मी पाहिला. देव्हाऱ्यात देव नाही राहिला, बाजारात त्याला मी पाहिला. चितराब मोकाटना कुणीच खरा, बेफाट ह्यो अन्याय न्यायाला कासरा. जन्म देऊन झाला तू मोकळा, देव्हारा देवा तुझा देव्हारा कसा सोडलास तू र सांग मला. देव्हारा देवा तुझा देव्हारा कसा सोडलास तू र सांग मला. देव्हारा देवा तुझा देव्हारा कसा सोडलास तू र सांग मला. मरतो त्यो धैर सुखाशी, खऱ्याला रमोल कुठं कष्टाला फाशी. मरतो त्यो धैर सुखाशी, खऱ्याला रमोल कुठं कष्टाला फाशी. जाणीवच नाही पुरा दाटला काळोख, बैमान धाडसान गाठलं या टोक. तूच माझा माय बाप तूच आसरा, देव्हारा देवा तुझा देव्हारा कसा सोडलास तू र सांग मला. देव्हारा देवा तुझा देव्हारा कसा सोडलास तू र सांग मला. देव्हारा देवा तुझा देव्हारा कसा सोडलास तू सांग मला. आवाज देतो तुला कधीचा मी रामा, आवाज देतो तुला कधीचा मी रामा. नको पाहू अंत जरा राहू दे नशीमा. भामट्यांच्या जगात भामट्यांच्या जगात मी झालो ना बाईला. विश्वास दूर गेला भारवाहीला, समजून घे ना आता तूच जरा. देव्हारा देवा तुझा देव्हारा कसा सोडलास तू र सांग मला. देव्हारा देवा तुझा देव्हारा कसा सोडलास तू र सांग मला. देव्हारा देवा तुझा देव्हारा कसा सोडलास तू र सांग मला. देव्हारा देवा तुझा देव्हारा कसा सोडलास तू र सांग मला. दोस्तों ऐसा किया ना, तो उस समय रायगढ़ फोर्ट के ऊपर 4000 लोग रहते हैं. लोगों को अनाज और पानी चाहिए तो दुश्मन से युद्ध में इमरजेंसी स्टॉक, और हर 25 पेटी पे दूसरा 22 तीसरा 15 देखने को देखिए सामने वाला वेरी गुड.